माझ्याशी अनेक मराठा समाजातील संघटनांनी याबद्दल चर्चा केली आहे। आता या आंदोलनाचे राजकारण होत आहे, त्यामुळे राजकारण करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत, असंही प्रवीण दरेकर म्हणाले। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे 5व्यांदा उपोषणाला बसले आहेत। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे ही त्यांची प्रमुख मागणी आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। मराठा समाजाचे आंदोलन दाबण्याचे आणि संपविण्याचे काम प्रवीण दरेकर यांनी केलंय, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला। आता यावर भाजप नेते प्रवीण दरेकरांनी प्रत्युत्तर दिलाय। मनोज जरांगे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसतात आणि प्लॅनिंग करतात की कोणत्या मतदारसंघात कोणाला पाडायचंय, कोणाला संधी द्यायची आहे। त्यामुळे मला असं वाटतं की हे सर्व राजकीय सुरू झालंय। त्यामुळे मग आता तुम्ही राजकीय भूमिका घ्या, तुम्ही मराठा समाजाच्या भावनांचा उपयोग राजकारणासाठी करून घेऊ नका। मराठा समाजाला आता जे समजायला लागलंय, माझ्याशी अनेक मराठा समाजातील संघटनांनी याबद्दल चर्चा सुद्धा केली आहे। आता या आंदोलनाचे राजकारण होत आहे, त्यामुळे राजकारण करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत, असंही प्रवीण दरेकर म्हणाले। मनोज जरांगे पाटील हे आता पूर्णतः राजकीय झालेले आहेत, त्यामुळे त्यांनी आता राजकीय भूमिका घ्यावी। मराठा समाजातील तरुणांचे अश्रू आम्ही नेहमीच पुसत असतो। आम्ही गेल्या 15 ते 20 वर्षापासून मराठा समाजातील तरुणींसाठी काम करत आहोत। परीक्षा, पदोन्नती, भरती यासारख्या विषयाबद्दल मराठा समाजाच्या पाठीशी आम्ही ताकदीने उभे आहोत। त्यामुळे तुम्ही फक्त भावुक पद्धतीने राजकारणात ओढू नका, तुम्ही तुमच्या आंदोलनाची भूमिका नीट ठेवा। आम्ही सोबत आहोत, आम्ही सरकारकडे याबद्दल चर्चा करू, पण आता याबद्दल राजकीय वास येऊ लागला आहे, अशी टीका प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केली आहे। मराठा समाजाला आम्ही आरक्षण दिलं होतं, ते कोर्टात टिकवण्याची हमी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली होती। ओबीसी मधून आम्ही आरक्षण देऊ शकत नाही। सगळे सोयऱ्यांच्या नोंदीबद्दल तपास सुरू आहे। सरकार डोळे मिटून गप्प बसलेलं नाहीये। तुम्हाला आता हा प्रश्न सोडवायचा नाहीये। हा प्रश्न राजकीयरित्या धगधगता राहायला हवा आणि त्यांच्या जीवावर राजकीय पुळी भासता येते का, हा आपला फोकस झालाय। याचं आम्हाला दुःख आहे, कारण भाबडा बोडा राजकीय मराठा समाज आज तुमच्यावर विश्वास ठेवत आहे। त्यांचं तुम्ही राजकीय दुकान मांडू नका, एवढीच नम्र अपेक्षा आहे, असंही प्रवीण दरेकरांनी यावेळी मनोज जरांगे पाटील यांना बोलताना सांगितलं। आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।